पप्पा आता सिद्धू आलाय म्हटल्यावर तो आता केसचा विषय काढणार। गुन्हेगाराला पोलिसांनी आत टाकले हे पण त्याला कळून चुकलंय। म्हणजे तो आता म्हणणार की तो गुन्हेगार कोण आहे, मला त्याला भेटायचंय। आपण त्याला अडवायला हवं पप्पा। म्हणूनच मला वाटत होतं की सिद्धूने इतक्यात हनीमून वरून परत येऊ नये। आईने नेमका गोंधळ घातला। काय गरज होती सांग ना, काय गरज होती त्याला फोन करून सांगायची की गुन्हेगाराने कबुली दिली म्हणून? पोरग फिरायला गेलाय तर फिरू द्यायचं। इथे गोष्टी पुढे सरकल्या असत्या, आपण केस पण दाखल केली असती आणि निकालातही काढली असती। आता काय आम्ही आमदार असल्याचं लोणचं घालायचं? पप्पा या केस पासून सिद्धूला आपण लांब ठेवायला हवं। अरे लांबच नाही, हजारो किलोमीटर लांब। पप्पा मला काय वाटतं, ही केस लढायला सिद्धूला वकील लागणारच। म्हणजे सिद्धू त्याचे कॉन्टॅक्ट्स वापरून वकील शोधणार, पण आपणच जर का त्याला एखादा वकील शोधून दिला तर? अरे आदिराज, सकाळी गुरांना आंबून खायला घातलं होतं की तुझी अक्कल डोकं ठिकाणार आहे का तुझं? अरे मी सिद्धूला केस पासून लांब ठेवायचा प्रयत्न करतोय आणि तू आपणच त्याला वकील द्यायची भाषा करतोयस। हो नाही पप्पा, तसं नाही। हे बघा, वकील जर का आपला असेल ना तर आपण सांगू तशी केस तो लढेल, तो आपल्या कंट्रोल मध्ये राहील ना। आणि आपण वकील शोधून देण्याकरता सिद्धूची मदत करतोय, त्यामुळे आपण त्याच्या बाजूने असं सिद्धूला वाटेल, म्हणजे सिद्धू आपला ऐकेल सुद्धा। वाह वाह आदिराज वाह, अशाने एका दगडात दोन पक्षी मारले जातील। नक्कीच तू सकाळी गुरांना आंबवून खायला घातलायस, तुझी बुद्धी नाही। छान आदिराज, छान, एकदम 100 नंबरी आयडिया। जयंतराव जान्हवीसाठी आणि सिद्धू भावनासाठी आपण भांड्यांचा सेट घेऊया, काय वाटतं तुला? आता काही चांदीचं तर करता येणार नाही, पण ते साहसांचे असतात ना सेट, ते देऊया, काय वाटतं तुला? चालेल, हो करा। जावयांची अजून कौतुक करत बसा। आता मला बोलायची परवानगी नाहीये म्हणून, ती असती ना तर सगळे डाव हाणून पडले असते यांचे। शांत राहा संतोष, शांत राहा, तोंड बंद। आई मी काय म्हणते, आरती आणि व्यंकी भाऊजींना पण बोलवूया का? अर्थात अगं, त्यांना बोलवणारच। कळलं नाही तुला? मग नीट ऐक, तुझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडता कामा नये। आता एक वावगा शब्द जर तुझ्या तोंडून बाहेर पडला तर मी नाही, बाबा तुला धडा शिकवणार। करा वाटोळं करा महिन्याच्या हिशोबाचं, बोलायची सोय नाही। हाताची घडी, तोंडाला कुलूप आणि किल्ली फेकून द्यायची। आई मी काय म्हणते, आता तुम्हाला आठवलंय ना तर आरतीला फोन करूनच टाकाय। असं म्हणतेस? करतेच। बाई, आई बाबा परत आले वाटतं। आईंचा फोन आहे, त्यांना सांगायला पाहिजे व्यंकी गावानं झालाय। हॅलो, हा आई, बरं झालं तुम्ही फोन केला। मी तो ऐक तू आधी माझं, आम्ही परत आलोय। हे बघ, दिवाळी आहे, तू आणि व्यंकी दोघांनी आठवणीने घरी यायचंय। अहो पण ते पण काही नाही हो, जयंतराव जान्हवी येणार आहेत, सिद्धू भावना येणार आहेत, मग तुम्ही यायला नको का? आणि हे बघ, तुझ्या आईलाही घेऊन ये, सांग मी खास आमंत्रण दिलंय बरं। कसं आहे ना ग, खूप छान वाटतंय बा आता मला। तुला सांगते, हे जे आम्ही बाहेर फिरून आलो ना, ते का अर्थी बरंच झालं। अगं जयंतराव जान्हवी, भावना, सिद्धू यांचे संसार मार्गाला लागलेत बघ। आणि आता ना आम्ही पण सगळी मरगळ झटकून आलोय। आता काही वाईट होणार नाही आपल्या बरोबर, कशाचा विचार करायचा नाही, आता फक्त आनंद आणि आनंद। आणि तुला सांगू का आरती, तुम्ही सगळी मुलं घरी आलात, घरातलं वातावरण असं प्रसन्न झालं ना तर त्याचा फरक पडेल ग सासूबाईंवर। सासूबाईंची तब्येत सुधारेल, त्या शुद्धीवर येतील बघ लवकर। यावेळी दिवाळीला फक्त आनंद आणि आनंदच। आई एवढ्या आनंदात असताना बी
कसं काय त्यांचं मन मोडू? मी कुठून सांगू त्यांना की व्यंकी गावानं झालाय? अगं मीच बोलते, तू बोल ना येईन म्हणून. हाय, आम्ही येतो भाऊबीजला. हा आता कसं ये, वाट बघतो आम्ही. ठेवते हा. येणार आहे. वा, छानच. वा, पोहे बाकी छान झालं, मस्त. आदिराज, मेहमान साहेब ऑफिसवर येणार आहेत, त्यांच्याशी भेट घे आणि पुढचं काय ते ठरव. 2-4 सह्या घ्यायच्या आहेत, त्या मी घेतो पप्पा. चालेल. ऐका ना पप्पा, अहो आम्ही तिकडे होतो ना तेव्हा आजीचा आम्हाला कॉल आला होता. हो अरे घरदार विसरल्यासारखे तुम्ही दोघं निघून गेला, एक फोन सुद्धा केला नाही. मग ती काय करणार बिचारी? तसं नाही बोलत आहे मी. ते श्रीकांत इनामदारांच्या केस संदर्भात कॉल आला होता आणि फक्त आजीने तर महेश सुरेशने सुद्धा मला त्या केस बद्दल सांगितलं होतं. काय म्हणे? अहो त्या केसचा जो गुन्हेगार आहे ना तो स्वतः पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्यांनी पोलिसांसमोर सरेंडर केलंय. आली ती बातमी माझ्या कानावर, पण त्याचं काय इकडे? नाही तसं नाही, म्हणजे आम्ही विचार करत होतो की मी आणि भावना मॅडम आज लक्ष्मीपूजन व्हायच्या आधी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि त्या गुन्हेगाराला भेटून तरी येतो एकदा. नाही तो गुन्हेगार नेमका कोण आहे आम्हालाही बघायचं. हो हे बघ, त्याची काही गरज नाहीये. गुन्हेगार सापडलाय ना, तू कुठे पळून जाणार आहे का? हा, नाही तसं नाही काका, आम्ही फक्त तो गुन्हेगार कोण आहे ते बघून त्याच्याशी बोलून केसचं पुढे काय करायचं याचा विचार करणार आहोत. हो, पण तुम्ही वकील केल्याशिवाय पोलीस सुद्धा त्याला भेटू देणार नाही ना, काय पप्पा? नाही ठीक आहे, मग तसं असेल तर निदान आज वकिलाची तरी भेट घेतो ना आम्ही. त्याची काही गरज नाहीये. दिवाळी होईपर्यंत दम काढा, आणि तशी दिवाळीची रजा असते कोर्टाला, हो की नाही आदिराज? आम्ही एखादा चांगला वकील बघून देतो तुम्हाला. हे बेस्ट आहे पप्पा. आणि पप्पानी जर का वकील शोधून दिला तर निकाल सुद्धा लवकरात लवकर लागेल. काय सिद्धू, भावना, करेक्ट ना? हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि पप्पा थँक्यू. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा आपला दिवाळी सण आहे ना, आनंदात पार पडू देत. हे खेळचं खुसपट आहे ना, मध्येच काढू नका, समजलं ना? तुम्ही म्हणाल तसं. ऐक ना, मला असं वाटतंय पप्पांना आपली बाजू पटली. म्हणजे त्यांचा सपोर्ट आपल्याला मिळाला ना तर आपल्याला खरंच लवकरात लवकर न्याय मिळेल. तू नको एवढा लोड घेऊस. पप्पा आजीसारखे नाही आहेत, ते माझ्याशी शक्य म्हणजे नाही करणार. ते बोललेत ना आपल्याला मदत करतील, मग करतील. हो सिद्धिराज, मलाही असंच वाटतंय की आता सगळं छान होणार आहे.